आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष या दोघांमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देखील ही धुसफूस काही संपायला तयार नाही. आता नव्यानं शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे. पाहूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. शिंदे गटाच्या निशाण्यावर पुन्हा दादा. दादांमुळे शिवसेनेचं शतक हुकलं. गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खतखत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 236 जागांचं अभूतपूर्व बहुमत मिळालं. त्यात भाजप 132, शिंदे गट 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकल्या. आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र अजूनही शिंदे गट आणि अजित पवारांमधील धुसफूस संपायला तयार नाही. त्याला कारण ठरलंय शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य. अजित पवारांमुळे शिवसेनेचं शतक हुकल्याचा दावाच गुलाबराव पाटील यांनी केला. त्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं. निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं. आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 125 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. मला असं वाटतं महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदास भाई असतील, गुलाबराव असतील, हे अजितदादाला टार्गेट करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गुलाबरावांनी समजून घ्यावं, तुम्ही गुलाबराव नावासारखेच राहा. आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय. कॅबिनेटमध्ये काही मंत्री कधी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे. गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका. शिवसेनेच्या फुटीनंतर अजित पवारांमुळे आपण बंड केल्याचा दावा शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांनी केला होता. त्यातच अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार खदखद व्यक्त केली जातीये. तर निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असा दावा शिंदे गटानं केलाय. कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही. शिकत असल्यापासून आजपर्यंत आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सर्वच नाही. शरद पवार साहेबांनी 2014ला बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता. तसाच पाठिंबा मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांनी इथे दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. शेवटी प्रेशर कमी झालं. शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही जेवढं प्रेशर तयार करता तेवढं तुम्हाला तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. ते प्रेशर कमी आमचं केल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. भाजपला मुख्यमंत्री पद मिळणार असल्यानं शिंदे गटाचा अजित पवारांकडील अर्थ खात्यावर डोळा आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांनी पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधल्यानं सत्ता स्थापनेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मात्र विळ्या भोपळ्याचा वाद मिटणार की सत्ता स्थापनेनंतर दोन्ही पक्षात आणखीन वितुष्ट वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.